महाराष्ट्र के मंत्री नीतीश राणे ने एक बड़ा खुलासा करते हुए आरोप लगाया कि शिवसेना के नेता संजय राउत एक खासदार के माध्यम से कांग्रेस में प्रवेश करने की तैयारी कर रहे हैं। राणे ने कहा कि संजय राउत को अपनी लंगोट संभालनी चाहिए, पहले अपनी पार्टी की स्थिति सुधारे, फिर दूसरे दलों में दखल देने की सोचे। उन्होंने ये भी आरोप लगाया कि आदित्य ठाकरे के कारण शिवसेना में गहमा गहमी और खींचतान बढ़ गई है और संजय राउत को इस विषय पर सामना में लिखना चाहिए। राणे ने उद्धव ठाकरे के नेतृत्व पर भी निशाना साधते हुए कहा कि उद्धव ठाकरे का राजकीय धर्मांतरण हो चुका है और अब उन्हें खुद को सही दिशा में खड़ा करना चाहिए। संजय राजाराम राऊतने पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण ती नाडी सुटत चाललेली आहे। उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे, त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, काळ राहील याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा। कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी, कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटामधून शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे। म्हणून शिंदे काय करतायत, भाजपमध्ये काय चाललंय, पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राऊत दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय, दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो, स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा। माझ्यापेक्षा आता उभाटामध्ये असलेली जी अस्वस्थता आहे पण आहे ना, ती तुम्ही कधीतरी मातोश्री मध्ये जाऊन विचारा। म्हणजे संजय राजाराम राऊत पासून ते अस्वस्थता सुरू आहे, म्हणजे दुसरे तो सोडा, हे जे काही सामनाचे सोकॉल्ड कार्यकारी संपादक आहेत हे किती काळ आता उभाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस मोजा आता जेवतो। नीतीश राणे ने राज्य सरकार द्वारा लाई जा रही घोड़ा पानी यानी स्वच्छ जल और मच्छी मंडली के लिए नए धोरण पर भी अपनी बात रखी। उन्होंने कहा कि इस पर वे लगातार बैठकों के माध्यम से आढावा यानी समीक्षा कर रहे हैं और जल्द ही इसकी दिशा तय की जाएगी। गोड्या पाण्याच्या मासा संदर्भातली बैठक आमची आहे। सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निर्देश दिलेले आहेत की राज्याचं अतिशय सक्षम असं गोड्या पाण्यातल्या माशांचं धोरण तुम्ही तयार करा। त्या संदर्भात चंद्रपूरमध्ये माझी आज बैठक आहे, अधिकारी आहेत, विविध अन्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत आणि एक राज्याला एक सक्षम गोड्या पाण्याचं माशातलं धोरण आम्हाला तयार करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतोय। कालच्या ज्या युनियन बजेटमध्ये, केंद्रीय बजेटमध्ये आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय आमच्या अर्थमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानेन। काय माझ्या दोन्ही खात्याला म्हणजे मत्स्य व्यवसाय खाता असो, बंदरे खाते असो, विकासाच्या दृष्टिकोनातून आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून भरघोस अशी निधी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आज आपला भारत देश आज चीन आणि इंडोनेशियाच्या नंतर आपला भारत आहे। ज्या पद्धतीने काल अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसायाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे, शिप बिल्डिंग म्हणजे बांधणं, म्हणजे शिप बांधण्याच्यासाठी जे 25,000 कोटी जवळपास त्याची तरतूद केली गेलेली आहे। मॅरिटाईम बोर्डला पैसे मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत। मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारत महासत्ताच्या दिशेने जात असताना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे हे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये त्याला हातभार लावतो। संजय सिरसाट के बारे में नीतीश राणे ने कहा कि सिरसाट को किसी भी मध्यस्थी से पहले एकनाथ शिंदे और उनके समर्थक विधायकों की राय लेनी चाहिए। राणे ने उम्मीद जताई कि सिरसाट संजय राजाराम राउत ना बने और उनकी भूमिका से कोई भी पार्टी को नुकसान ना हो। एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे, अन्य आमदारांचं काय मत आहे याबद्दल थोडा विचार करावा। संजय सिरसाट आमचे मित्र आहेत, फक्त त्यांचं संजय राजाराम राऊत होऊ नये अशी अपेक्षा आहे। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।